आज राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया पार पडली आहे। या मतदानावेळी अनेक ठिकाणी गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। बोगस मतदान यंत्रातील बिघाड, बोटावरील शाई पुसणे, दुसऱ्याच व्यक्तीने मतदान करून जाणे, तर काही ठिकाणी पैसे वाटप करून गेल्यासह मतदान करतानाचे व्हिडिओ देखील व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान सोलापुरात मतदानाच्या शेवटच्या वेळी 2 गटात जोरदार भांडण झाल्याची घटना घडली आहे। सोलापुरातल्या किडबाई चौक परिसरात 2 गटात तुफान आणामारी झाली आहे। राजकीय पूर्व वैमनस्यातून खलिफा आणि मैंद्रगीकर या 2 गटात बाद झाल्याची माहिती मिळाली आहे। दोन्ही गटातील एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे। या भांडणानंतर पोलीस उपायुक्तसह पोलीस अधिकाऱ्यांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झालाय। 5:30 वाजण्याच्या आधी मतदान केंद्रावर पोहोचलेल्या मतदारांची मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे। दरम्यान सोलापुरात मतदान संपल्यानंतर शहरात काही ठिकाणी किरकोळ वादावादी झाल्याच्या घटना घडल्या आहेत। यानंतर खुद्द पोलीस आयुक्त रस्त्यावर उतरल्याचं चित्र पाहायला मिळालं। मतदानाला केवळ 1 तास उरला असताना सोलापूर शहरातील अनेक केंद्र ओस पडल्याचं चित्र पाहायला मिळालं। मतदानाचा टक्का मोठ्या प्रमाणात घटणार असल्याचे यावरून दिसत आहे। दुपारी 4:30 पर्यंत 42 ते 45% एवढेच मतदान झाले होते। काही कामगार वस्त्या वगळता 80% बूथ रिकामे दिसत आहेत। सोलापूर महापालिकेच्या 102 जागांसाठी 1091 मतदान केंद्रांवर मतदान झाले। दरम्यान यावेळी सोलापूर महानगरपालिकेतील मतदानाचा टक्का घसरलाय। अंदाजे सोलापूर महानगरपालिकेसाठी 52 ते 55% मतदान झाल्याची माहिती मिळत आहे। सोलापुरात प्रभाग 15 मध्ये भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांकडून निकालाआधीच जल्लोष करण्यात आलाय। दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला आहे। दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्याने काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता। काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे हे प्रभाग 15 ड तर भाजपचे विनोद भोसले 15 क मधून उमेदवार आहेत।